हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील. तर आज आम्हाला गावाला जायचं आहे, तर म्हणून मग मी बॅग भरायला घेतली. पण म्हटलं बॅग भरण्याच्या पहिले कपडे प्रेस करून घेऊयात. तर म्हणून मग मी इथं कपडे प्रेस करत होती. खरं तर मला बॅग भरायचं काम हे किट्टू येण्याच्या अगोदर सकाळूनच करून घ्यायचं होतं. तो स्कूलमध्ये गेला होता तेव्हा, कारण की तो मी एक कपडे रचते आणि तो काढून टाकतो. पण सकाळी काही जमलंच नाही. मग मी नंतर त्याला स्कूलमधून घरी आणलं. त्यानंतर मग मी बॅग भरायला घेतले. तर सुरुवातीला मी अशा प्रकारे सगळ्यांचे कपडे फोल्ड करून असे समोर ठेवून घेते, जेणेकरून काही विसरायला नको. म्हणून मग मी असे तिघांचे कपडे जेवढे घेऊन जायचे आहेत तेवढे सगळे फोल्ड करून असे ठेवून घेते. आणि घेऊन जाण्याचे इतर वस्तूही जसे की स्किन केअरचे प्रोडक्ट किंवा मेकअपचे प्रोडक्ट्स असू देत, सगळे मी काढून समोर ठेवून घेते आणि बघून घेते की सर्व आलं आहे का घेऊन जायचं. मग फायनली बॅग भरायला घेते. मला 2-3 दिवसासाठीच गावाला जायचं होतं, म्हणून मग मी यावेळेस मोठी बॅग घेऊन जाणं स्किप केलं. म्हणून मग मी अशा छोट्या 2 बॅग घेण्याचं ठरवलं, कारण की तिकडून किट्टूचे पप्पा आमच्यापेक्षा लवकर येणार होते. तर म्हणून मग म्हटलं 2 घेऊन जाते, एक त्यांची आणि एक माझी आणि किट्टूची. तर मग एक बॅग मी इथं भरून घेतली आणि एक ते ऑफिसला घेऊन गेले होते, म्हणून काही कपडे राहू दिले, जे संध्याकाळी ते आल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये भरायचे होते. आमचे दोघांचे तर काही एवढं कपडे वेगळे घ्यायचे नव्हते, आमचं कमीच असतं. पण किट्टूचे खूप जास्त पसारा असतो, म्हणून मला जरा टेन्शनच आलं होतं की छोट्या बॅगांमध्ये मावेल की नाही. म्हणून मग मी करत होते प्रयत्न सगळं व्यवस्थित ठेवण्याचा. पण फायनली 2 बॅगांमध्ये सगळं व्यवस्थित मावून गेलं. आणि तसंही तिकडून माझ्याकडे बॅग ह्या वाढतातच, मग काही इकडून जबरदस्ती ॲडजस्ट करून घेऊन गेली. तिकडून एक्स्ट्रा जे येईल त्याच्यात म्हटलं ठेवलं जाईल, म्हणून मग अशा प्रकारे मी बॅग भरून घेतली. बॅग भरून झाल्यानंतर मग मी तूप बनवण्यासाठी घेतलं आणि मी बॉटलमध्ये पाणी पण सकाळीच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि मलाई पण बाहेर काढून ठेवली होती सकाळी, जेणेकरून संध्याकाळी मला तूप काढण्यापर्यंत ते रूम टेम्परेचरला येईल म्हणून. तर मी अशा प्रकारे ही लाकडी रवीने लोणी काढून घेते. तुम्ही ही लोणी मिक्सरमधून पण काढू शकतात, पण मिक्सरच्या काढलेल्या तुपाला एवढी टेस्ट नसते. या पद्धतीने जर बनवलं तर तूप खूप भारी असं टेस्टी बनतं, म्हणून मी याच प्रकारे बनवते. या प्रोसेसला वेळ थोडा जास्त लागतो आणि आपले हातही दुखतात, पण तरी मी अशाच प्रकारे तूप बनवते, कारण याला टेस्ट खूप छान येते. तर अशा प्रकारे मी लोणी काढून घेतलं आणि हा लोण्याचा गोळा मी 2 पाण्याने धुवून घेतला होता. आता फायनली हे दुसऱ्या पाण्यातून काढून मी डायरेक्ट ज्या भांड्यात मला तूप बनवून घ्यायचं होतं त्याच कढईमध्ये टाकत होते. इकडं गॅसवरती तूप बनवायला ठेवलं आणि तोपर्यंत मी माझी झाडं सावलीमध्ये ठेवून घेतली, जेणेकरून आम्ही गावाला जाऊ तोपर्यंत ते व्यवस्थित पाणी त्याचं सुकणार नाही. भरपूर पाणीही घालून दिलं आणि तेवढ्यात माझं इकडं तूपही बनवून तयार होतं. नंतर काही मला शूट करायला वेळच नाही मिळाला, घाई होऊन गेली, गावाला जायचं होतं म्हणून. आणि मग नंतर फायनली आम्ही रात्री गावाला जायला निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.